मधील घोळ, नवीन मतदार नोंदणी या सगळ्या संबंधी विरोधक सध्या मुद्दे मांडतायत। वेदांत, या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नवीन मतदार नोंदणी आणि नावं वगळणं किंवा नावं काढून टाकणं मतदार यादीतली। या सगळ्या प्रोसिजर संदर्भात विरोधकांनी निवडणूक आयुक्तांकडे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे नेमकं काय म्हणणं मांडलंय? राज ठाकरेंनी हा मुद्दा उपस्थित केला। त्यांचं असं म्हणणं आहे की मतदार नोंदणी बंद करून लपाछपी कशासाठी केली जाते, कारण मतदार नव्याने नोंदणी बंद आहे। त्याशिवाय ज्या मतदार याद्या आहेत त्या सर्व पक्षीय नेत्यांना तुम्ही द्याव्यात। पक्षांना दिल्यानंतर ते सगळे क्रॉस चेक करतील आणि त्यानंतर जर त्याच्यात पारदर्शकता वाटत असेल किंवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसेल तर मग निवडणूक कार्यक्रम जसा तुम्ही जाहीर केला आहे तो तसा पुढे जाऊ द्यावात। मात्र सध्या आम्हाला ज्या मतदार याद्या आहेत त्या दाखवाव्यात अशी सगळ्यांचीच मागणी आहे। मात्र ज्या प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने हे स्पष्ट केलेलं आहे की 1 जुलैला जी विधानसभा निवडणुकीची जी मतदार यादी आहे ती आम्ही अंतिम केलेली आहे। त्यात काही नावांचा काही इश्यू असतील किंवा इतर काही इश्यू असतील तर त्यात बदल केला जाईल। मात्र पूर्णपणे डिलीशन किंवा मग अपडेशन हे या मतदार याद्यांमध्ये होणार नाहीये आणि त्यामुळेच मतदार याद्या बदलणं किंवा मतदार यादी रद्द करणं हा अधिकार आमच्याकडे नाहीये। केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तो अधिकार आहे आणि त्यामुळेच पुन्हा प्रश्न उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की ही चालढकल केली जाते आणि त्यामुळे आम्ही नेमका न्याय कोणाकडे मागायचा, हेही त्यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ह्या याद्या पारदर्शकपणे मांडल्या जात नाहीत किंवा आम्ही ह्या क्रॉस चेक करत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, निवडणूक कार्यक्रम रद्द करावा किंवा मग निवडणूक पुढे ढकलावी। बरोबर आहे। आणि आता काल जसं वेदांत तू सांगितलंस की निवडणूक अधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे की मतदार यादीमध्ये बदल किंवा इतर कोणत्याही गोष्टी आमच्या अखत्यारीत येत नाहीत तर त्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतात आणि 1 जून 2025ला जी यादी फायनल झालेली आहे त्या यादीनुसारच पुढे कार्यवाही केली जाणार आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलंय। दरम्यान जर लपवाछपवी केली जात असेल तर तुम्ही सत्य स्वीकारा आणि निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला असा एक प्रस्ताव विरोधकांकडून या निवडणूक अधिकाऱ्यांना दिला गेलेला आहे। आज पुन्हा एक शिष्टमंडळ भेटीला गेलेला आहे। दरम्यान शिष्टमंडळ भेटीचा काहीही फायदा होणार नाही असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे। तर दुसरीकडे सत्य स्वीकारा आणि निवडणूक रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। सध्या आपण दृश्य पाहतोय, शिष्टमंडळ भेट घेत आहे निवडणूक आयुक्तांची आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची। आणि पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, काही वेळातच या सगळ्यांची पत्रकार परिषद होणार आहे। सध्या काय घडतंय, काय अपडेट्स आहेत आणि मुख्यत्वे करून ज्या मागण्या सध्या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर मांडल्या जात आहेत त्या संदर्भात कोणकोणते पुरावे समोर ठेवले गेलेले आहेत? पश्चिम महाराष्ट्रातील काही पुरावे, त्यासोबतच नालासोपाऱ्यातली एक केस ही समोर आणलेली आहे। कारण एका महिला मतदाराचं 6 ते 7 वेळेस नाव आलं होतं। एबीपी माझाने सुद्धा ती बातमी दाखवली होती आणि त्यातील सत्यता तपासली होती। शिवाय इतर काही जिथे घोळ किंवा गोंधळ पाहायला मिळाला किंवा दुबार नावं पाहायला मिळाली, शिवाय जिथे मुलीचं वय हे वडिलांपेक्षा जास्त दाखवलं गेलं, अशा प्रकारचे काही पुरावे हे समोर मांडले गेलेले आहेत। शिवाय एक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला की बाळासाहेब थोरात जे 8 टर्म निवडून येतात ते 80 ते 90 हजार मतांनी निवडणूक हारतात, यंदा ते लाखांनी पडलेले आहेत, हे कसं शक्य झालं असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। शिवाय आपण जर बघितलं तर नालासोपारा येथील सुषमा यादव ही खोटी मतदार होती। विरोधकांचं म्हणणं आहे आम्ही तिथे गेलो, शहानिशा केली आणि लगेच तिचं नाव संध्याकाळी या सगळ्या लिस्टमधनं काढण्यात आलं। जयंत पाटील यांनी सुद्धा काही पुरावे यामध्ये दिलेले आहेत। अनिल परब यांनी काही पुरावे दिले ज्यामध्ये मल्याळम भाषेमध्ये मतदारांची नावं आहेत, ही कशी नावं समोर आली। त्याशिवाय उदगीरचा एक पुरावा समोर आणला, त्यामध्ये मतदार दुबार नाव आहे आणि त्यामध्ये EPIC जो क्रमांक आहे तो प्रत्येक मतदाराचा वेगळा असावा, तर इथे बरेच मतदार असे आहे की त्यांचा एकच EPIC क्रमांक आहे। त्यामुळे असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले। खरं तर याआधी सुद्धा म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष असेल, काँग्रेस असेल, यांनी अशा प्रकारचे पुरावे दिले होते, मात्र यावर काहीच उत्तर मिळत नव्हतं। त्यामुळे समक्ष आज भेटून राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांना हे प्रश्न पुन्हा एकदा विचारले जातात आणि यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे असं। बरोबर आहे। त्यामुळे या सगळे पुरावे सादर केल्यानंतर, प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता निवडणूक अधिकाऱ्यांकडून, आयुक्तांकडून काय उत्तरं मिळतात
याची देखील प्रतीक्षा असेल. वेदांत अपडेट जाणून घेत राहू. या बातमीवर आपण कायम असू. एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत रहा एबीपी.